नाशिकच्या नांदगाव तालुक्यामधील जामझरी गावामधील खडके वस्तीवरील आदिवासी मतदारांनी दिंडोरी लोकसभा निवडणुकीवरती बहिष्कार टाकला असून याबाबत नायब तहसीलदार मोरे यांना निवेदन दिले गेले। आदिवासी वस्तीवरती 35 वर्षांपासून वीज आणि स्वच्छ पाण्यासह जीवन जगण्याच्या विविध मूलभूत सुविधांपासून हे गाव वंचित असल्यामुळे संतप्त आदिवासी बांधवांनी दिंडोरी लोकसभा निवडणुकीवरती बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय। तसेच मागण्या पूर्ण न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन केले जाईल असा इशारा देखील दिला गेलाय। नांदगाव तालुक्यातील जामझरी येथील खडके वस्तीवरील आदिवासी बांधवांनी दिंडोरी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकलेला आहे। मित्रांनो, आज देश स्वातंत्र्य होऊन 76 वर्षे होत आली। आजही नागरिकांना मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत। आज आदिवासी बांधवांची जवळजवळ जामझरी येथे 300-400 लोकांची वस्ती असून हे लोक 35 वर्षापासून तिथे वस्ती करून राहत आहेत, परंतु अजूनही यांच्यापर्यंत वीज पोहोचलेली नाही, पिण्यासाठी स्वच्छ पाणी नाही, चांगला रस्ता नाही आणि शिक्षणाची कुठलीही सुविधा नसल्या कारणाने यांच्या लहान लहान मुलांना 3 ते 4 किलोमीटर पायी जावं लागतं आणि शाळेत जात असताना रस्त्यामध्ये नदी नाले जंगल हिंस्र पशु प्राणी असताना देखील जीव मुठीत धरून हे पोरं शाळेत जातात आणि संध्याकाळी परत घरी वापस येतील की नाही याची सुद्धा चिंता या विद्यार्थ्यांच्या पालकांना असते। एवढं सगळं होऊन देखील नांदगाव तालुक्यातील लोकप्रतिनिधी असतील यांचंही कुठल्या प्रकारे लक्ष नाही आणि आपण एकीकडे म्हणतो की भारत हा महासत्ता होण्याच्या दिशेकडे चालला आहे। आपला देश आज चंद्रावर चालला, आज आपण मंगळावर पाणी शोधतो, परंतु आज आपल्या आदिवासी बांधवांना प्यायला पाणी नाही। आज हे 35 वर्षापासून अंधारात जीवन जगत असताना, एवढा अन्याय होत असताना कुठल्याही प्रकारे लोकप्रतिनिधी असतील आणि शासनातले अधिकारी असतील यांचं लक्ष नाही। म्हणून या जामझरी गावातील सगळ्या नागरिकांनी दिंडोरी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकलेला आहे। आज म्हणजे देश स्वातंत्र्य होऊन 76 वर्षे होत आली, आजही या आदिवासी बांधवांकडे रेशन कार्ड नाही, जातीचे दाखले नाहीत। एका जातीच्या दाखल्यासाठी जवळजवळ 15-15 हजार रुपये मोजावे लागतात, रेशन कार्डसाठी 7-8 हजार रुपये मोजावे लागतात आणि यांच्याकडे रेशन कार्ड आणि जातीचे दाखले नसल्या कारणाने या ज्या शासकीय योजनांपासून यांना वंचित राहावं लागत असेल, सबरी माता घरकुल योजना असेल, विहिरीची योजना असेल, त्यांच्या मुलांसाठी ज्या शिक्षणाच्या काही सुविधा येतात या सुविधांपासून हे लोक वंचित राहत आहेत। तरी माझी नम्र विनंती आहे की जसं आम्ही कळमदरीमध्ये जातीचे दाखले आणि रेशन कार्डचे कॅम्प लावलं होतं, त्याच पद्धतीने जामझरी येथे जातीचे दाखले आणि रेशन कार्डचं कॅम्प लावण्यात यावं, ही सुद्धा माझी नम्र विनंती आहे। आणि जर यांना वीज पाणी रस्ता आणि शिक्षणाची अगर व्यवस्था करून दिली नाही तर 8 जूनपासून लोकशाही धडक मोर्चाच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असंही मी इथून इशारा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।